अनुभवी आणि एक लोकांचं आश्वासक नेतृत्व म्हणजेच माननीय आदरणीय उदयजी सामंत एक निवेदक म्हणून प्रसिद्ध असणारे लहान वयामध्ये रत्नागिरीचा पंचक्रोशीचा ओळखणारा एक व्यक्ती. मला असं म्हणायला आवडेल की लोक असं म्हणतात की राजकारणात येण्यासाठी वारसा असावा लागतो आणि वारसा असणारी लोक सर कसे बोलतात आणि वागतात तुम्ही बघितलेलं आहे. पण नेहमी एक नम्रपणा, कुणी किती टीका केली, कोणत्याही लेवलला जाऊन टीका केली तर त्याला अगदी संयमानं उत्तर देणं हा एक सुसंस्कृतपणा आहे. तो मला वाटतं या निवेदक म्हणून सुरुवात केलेली जी कारकीर्द आहे आणि हा महाराष्ट्राला मोठं एक नेतृत्व आमच्या रत्नागिरीनं दिलेलं आहे. तर साहेब आपलं हार्दिक स्वागत आमच्या सेशन्समध्ये. साहेब, आता जी कोरोनाची परिस्थिती आहे तर तुम्ही नक्कीच बघताय की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं शासन अतिशय संयमानं आणि निर्धाराने परिस्थिती हाताळत आहे. तर या सर्वांचं कौतुक म्हणा किंवा या परिस्थितीबद्दल आपण काय म्हणा? करोनाच्या बाबतीमध्ये मला सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली एक कुटुंब प्रमुख म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वतः उद्धव ठाकरे साहेब ही परिस्थिती हाताळत आहेत. त्यांना सहकार्य अजितदादा असतील, मंत्रिमंडळातील आम्ही सगळे सहकारी असू, ते अतिशय प्रामाणिकपणानं करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांचा बरदास्त आणि आशीर्वाद या सरकारला असल्यामुळं मला असं वाटतं की कोविडच्या निमित्तानं आम्ही माणसांमध्ये पोहोचण्यामध्ये यशस्वी झालो आहे. मी असं म्हणणार नाही की करोना सगळं गेला आहे किंवा कोविडची लागण आता कोणालाच होणार नाही असं मी खोटा दावा करणार नाही. पण चांगल्या पद्धतीनं परिस्थिती हाताळण्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब यशस्वी झालेत. आता करोनाच्या बाबतीमध्ये जर आणि बोलायचं असेल तर कोविड काय करू शकतो याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. मी ज्या पद्धतीनं प्रवास केला, ज्या पद्धतीनं कार्यक्रम केले आणि त्याच्यानंतर मला देखील एक 17-18 दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं आणि त्याच्यानंतर मला टेस्ट करावी लागली. ती माझी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर मला परत जनतेमध्ये यावं लागलं. त्याच्यामुळं करोना काय करू शकतो हे मी स्वतः अनुभव घेतलेला असल्यामुळं मला आपल्या माध्यमातून जनतेला एवढंच सांगायचं आहे की शक्यतो कमी बाहेर पडा, सुरक्षित राहा आणि आपण सुरक्षित राहिलो तरच समोरचा सुरक्षित राहणार आहे. ही भावना डोळ्यासमोर ठेवून जर कोविडमध्ये आपण काम केलं तर मला असं वाटतं की येत्या काही दिवसामध्ये आपल्या तोंडावरचा मास्क हा नक्की निघून जाईल अशी मला खात्री वाटते. साहेब, परवाच आपल्याकडे एक मोठं संकट आलं, अलिबाग असेल किंवा रत्नागिरी असेल की वादळ वाऱ्याची परिस्थिती झाली. नाही, अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले की अगदी व्हॉट्सअप ग्रुप असत, आमच्याजवळ 2 लाख ऑनलाईन वाचक आहेत. तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सुद्धा शेअर केला होता. म्हणजे मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची भूमिका आणि असे पर्सनल नंबर शेअर करणारा कोणी आमदार महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मी बघितलेला नाही. तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही काम केलं, ती परिस्थिती हाताळली. तर लोकांच्या खरोखर त्यांची कलमं वाया गेलेली आहेत, झाडं पडली आहेत, पत्रे उडून गेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये प्रशासन त्यांच्या पाठीशी असं कशा पद्धतीने काम करत आहे, तुमची भूमिका नेमकी काय आहे? निसर्ग वादळ ज्यावेळी येऊन गेलं त्यावेळी मी असा एक निर्णय घेतला की लातूर भूकंपामध्ये पवार साहेबांनी जे काम केलेलं होतं त्याचा 1% तरी आदर्श आम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर घेतला आणि प्रशासन म्हणून, मंत्री म्हणून जर मी त्या लोकांबरोबर जाऊन तिथे थांबलो तर प्रशासन कामाला लागेल आणि म्हणून मी तब्बल जवळजवळ 14 दिवस कान मांडून त्या परिसरामध्ये होतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज देखील त्याचा मी रिव्ह्यू घेतला की त्या 15-20 दिवसामध्ये 8,500 लाईटचे पोल बदलण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि हे रेकॉर्ड होतं. जवळजवळ 300 कोटी रुपये अनुदान वाटप करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि मला त्याच्यानंतर असं जाणवलं की मी तिथं ज्यावेळी उपस्थित होतो तेव्हा लोक सांगायचे की तुमच्यासारखा मंत्री इथे उपस्थित राहिल्यामुळे आम्हाला पैसे जास्त मिळाले. आणि जास्त पैसे मिळाले म्हणजे काय केलं तर जे पूर्वी औषधा नुकसान होतं 6,000 रुपये त्यावेळी 15,000 रुपये केलं. आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये 15% नंतर डायरेक्ट पूर्ण घर जर पडलेलं असेल तर आम्ही 96,000 रुपये द्यायचो. पण निसर्ग वादळामध्ये आपण 15,000 रुपये दिले, त्याच्यानंतर 50,000चा टप्पा केला, नंतर 1,60,000चा टप्पा केला आणि घरचे कपडे आणि धान्य याला देखील 10,000 रुपये दिले. विरोधकांनी किती टीका करू देत, परंतु आज जर तुम्ही दापोली मंडणगडच्या परिसरामध्ये गेला आणि महाविकास आघाडीचं काम विचारलं तर ते नक्की तुम्हाला सांगतील की रत्नागिरीचा आमदार जो आज कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतोय तो महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्या परिसरामध्ये होता आणि माझ्या पदाचा जास्तीत जास्त उपयोग त्या परिसरामध्ये करण्यामध्ये मी यशस्वी आहे. तर हे वादळी स्वरूप तुम्ही व्यवस्थित अतिशय संयमानं हाताळलेलं आहे, महाराष्ट्र शासन सुद्धा हाताळलं आहे, तुमच्यासारखे मंत्री त्यामध्ये आहेत. तर अशा या सर्व परिस्थितीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली की चाकरमान्यांना आपल्या इकडं आणणं गरजेचं होतं.
आणि तुमच्यावर दोन्ही बाजूने दबाव होता की स्थानिक लोक म्हणत होते की चाकरमान्यांना आणायचं तर आमची काय व्यवस्था होणार, आणि चाकरमान्यांचा दबाव होता कारण ते आपल्या गावचे आहेत, आपले आहेत, तर त्यांना आणणं. तर हा प्रश्न तुम्ही कौशल्याने कसा हाताळला? आज मला एक सांगायचं की चाकरमानी येणार आहेत की नाही ही चर्चा आम्ही विरोधकांना करत ठेवली, आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3 लाख चाकरमानी दाखल झालेले हे रेकॉर्डवर आहे. म्हणजे शिमग्यापासून आजपर्यंत 3 लाख लोक आलेली आहेत. तीच गणपतीला थांबणार आहेत, आणि जी काही यायची होती त्यांना आणण्यासाठी आम्ही एस टीची व्यवस्था केलेली आहे. प्रायव्हेट गाड्या आहेत त्यांना देखील आम्ही टोल फ्री केलेला आहे. त्याच्यामुळे विरोधक फक्त बोलत राहिले, आणि या सगळ्या त्यांच्या बोलण्याच्या प्रवासामध्ये मुंबईकरांनी रत्नागिरीपर्यंत प्रवास केला आणि 3 लाख लोक रत्नागिरीत पण आले. आज सिंधुदुर्गमधल्या मुंबईकरांची जर आपण संख्या काढली तर ती 2.5 लाख लोक ही सिंधुदुर्गामध्ये ऑलरेडी आलेली आहेत. गणपतीसाठी जे आलेले आहेत त्यांना क्वारंटाईन करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. त्याच्यामुळे जे काही विरोधक म्हणतात की मी विरोध केला, अन्य कोणी विरोध केला, असं काही झालं नाही. अतिशय मुंबईकरांचा विश्वास हा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर आहे, शिवसेनेवर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांनी किती जरी आरोप प्रत्यारोप केले तर मुंबईकर त्याला भुलतील किंवा आमचा कोकणी त्याला भुलेल असं मला वाटत नाही. थोडंसं तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे येतो. बालपणातनं अशी कोणती ताकद तुमच्यामध्ये आली की प्रत्येक गोष्ट संयमानं घेणं, उलट न उत्तर देणं, तर हा एक वारसा आहे, तर याबद्दल काय तुम्ही सांगाल? नाही, हे खरं घरातनं शिकायचं असतं, आणि म्हणून आईवडिलांचे संस्कार असतील, आणि विशेषतः कोणाला कदाचित माहीत नसेल, मी पहिलं राजकारण जे केलं, राजकारणाला जी सुरुवात केली ती प्राध्यापक मधु दंडवतेंबरोबर मी राजकारणाला सुरुवात केली. आणि मधु दंडवते साहेबांना बघितल्यानंतर, आणि त्यांच्यामध्ये बॅरिस्टर नाथपै साहेबांचा वारसा असल्यामुळं आपण त्यांच्यासारखं बनू शकत नाही, पण त्यांनी जी आखून दिलेली वाट आहे त्याच्यावर चालायला काय आपल्याला हरकत नाही. तो दृष्टिकोन ठेवून आपल्याला माहीत असेल की माझ्यावर इतक्या गलिच्छ पद्धतीने देखील आरोप झाले, पण मी त्याचं उत्तर 91,000चं मताधिक्य घेऊन दिलं. त्याच्यामुळं संस्कार आणि आपली काम करण्याची पद्धत ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आणि मी कधीही आपल्याला माहीत असेल की मी टीका केली नाही, पण टीका करायला उत्तर मतदारांनी दिलेलं आहे. माझा पहिला विजय हा 6,000 मतांना होता, दुसरा विजय माझ्या अंदाजामध्ये 9-9.5 मतांना झाला, तिसरा 42,000 मतांना झाला, आणि चौथा आता 91,000 मतांनी झाला. जी लोक स्वतःची एक टर्म सांभाळू शकली नाही ते आमच्यावर टीका करतात, त्यांना राजकीय वारसा आहे ते आमच्यावर टीका करतात. आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं की माझ्या घरात ना कोण ग्रामपंचायतीचा सदस्य आहे, ना सरपंच आहे, ना कोण आमदार आहे, ना खासदार आहे. त्याच्यामुळे मला जनतेमध्ये कसं वागायचं हे मला चांगलं माहिती आहे, आणि म्हणूनच कदाचित जनतेच्या आशीर्वादामुळे मी कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहोचू शकलो आहे. पण मंत्रिपदाची हवा देखील माझ्या डोक्यात नाही, तर आम्ही ताम्रपट घेऊन येत नाही. आज माझ्यावर 50 पोलीस असतील, पण ते पद गेल्यानंतर ते असणार ह्याची देखील जाणीव असली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की संयम, नेत्यावरची निष्ठा आणि नम्रता जर असेल तर राजकारणामध्ये काहीही कमी पडत नाही. ते उदय सामंत उदाहरण आहे. आपलं प्रेरणास्त्रोत्र कोण आहे? आता प्रेरणास्त्रोत्र जर माझा राजकीय प्रवास बघितला तर भरपूर आहेत. तसं बघायला गेलं तर मी राजकारणाची सुरुवात शरद पवार साहेबांबरोबर केली, त्याच्यानंतर आज मी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर काम करतोय. त्या दोन्ही नेत्यांकडनं भरपूर मला शिकता आलं, आणि त्यांना अपेक्षित असलेलं महाराष्ट्रामध्ये काम करणं हेच एम आणि महत्त्वाकांक्षा डोळ्यासमोर ठेवून आज मी काम करतो. जेव्हा तुम्ही काही निर्णय घेतलेत महत्त्वाचे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, अगदी पक्ष बदलायचे असो किंवा आणखी काही असो, किंवा एक मनामध्ये एक घालमेल होती किंवा अशी काही घालमेल असावी, तर अशा वेळेला लोक असं म्हणत होती की उदय सामंत आता राजकीय माहिती नाही, पण तुम्ही त्याचं उत्तर तुमच्या मतपेटीमधून दिलेलं आहे. तर ही किमया कशी साधता आली की काही लोकांना आपलं अस्तित्व टिकवता आलं नाही एका पक्षामधून दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यानंतर, अगदी ते छत्रपतीचे वारस असो किंवा आणखी कोणी असो, पण तुम्ही ती अख्ख्या महाराष्ट्राला किमया करून नुसती नाही दाखवली, तर लाल दिव्याची गाडी कॅबिनेट मंत्रीपद रत्नागिरीपर्यंत आणलं, तर ही खरी किमया कशी काय घडवली? त्याच्यामध्ये आत्मविश्वास लागतो आणि आपल्या लोकांवरचा विश्वास लागतो. मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांवर आजही विश्वास आहे. आजही मला ते सहकार्य करतात, त्यांचा पाठिंबा मला मिळतो, म्हणूनच मी राजकारण करू शकतो. आपल्याला हे देखील माहीत असेल मी ज्यावेळी पक्ष बदलला ते पंतप्रधानांची शेवटची सभा रत्नागिरीमध्ये झाली, आणि त्याला जवळजवळ 1,00,000-1.25 लाख लोक उपस्थित होते. आणि ते 1.25 लाख लोक बघितल्यानंतर अनेक लोकांनी उदय सामंत पडला म्हणून फटाके देखील वाजवले होते. पण माझ्यावर असलेला आत्मविश्वास, म्हणजे अति आत्मविश्वास ना आत्मविश्वास, आणि माझ्या मतदारसंघावर असलेलं प्रेम माझं असेल, त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम असेल, त्यांचे आशीर्वाद असतील, त्याच्यामुळे मी कधीही विचलित झालेलो नव्हतो, त्यावेळी देखील विचलित झालेलो नव्हतो. नरेंद्र मोदी साहेबांची सभा आली तोपर्यंत मला असं वाटत होतं की मी 10,000, 15,000, 25,000 मतं निवडून येईल. पण ज्यावेळी पंतप्रधान स्वतः बोलले
की ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणचा उमेदवार पडतो हे म्हटल्यानंतर रत्नागिरीकरांनी आपला उमेदवार पडता कामा नये ही दक्षता घेतली आणि मला 41,000 मतं मी निवडून दिले. त्याच्यामुळे स्वतःच्या मतदारसंघावर प्रेम असलं पाहिजे, मतदारसंघाचं देखील आपल्यावर प्रेम असलं पाहिजे. तर मला असं वाटतं की मगाही जो उल्लेख केला की काही लोक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मीच पडणारच नाही, माझ्या पाठी ही ताकद असली आहे, माझ्या पाठी पैशाची ताकद आहे, माझ्या पाठी दादागिरीची ताकद आहे, माझ्याबरोबर गुंड आहेत, हे समजून कदाचित काही लोकांनी राजकारण केलं असेल आणि म्हणून ते पराभूत झाले. आणि म्हणून लोकांच्या आशीर्वादानं काम करणं आणि नम्रता असणं हे मला असं वाटतं की विजयाचं फार मोठं गमक आहे. तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये एक वेगळी क्रिएटिव्हिटी असते. तर या इलेक्शनला आम्ही बघितलं की तुम्ही तुमच्या मतदारसंघाचं जाहीरनामा असो किंवा तुमचं काम असो ते तुम्ही जाहिरातीद्वारे पब्लिश नाही केलं. तर तुम्हाला मानणारे विरोधी पक्षातले लोक, काही लोक आहेत, त्या लोकांना एकत्र आणून तुमचा तो प्रकाशन सोहळा तुम्ही पार पाडला. तर त्याची साक्षीदार आम्ही सगळे आहोत. तर हे जे क्रिएटिव्ह तुमचं वागणं, व्यक्तिमत्व, अख्ख्या महाराष्ट्राचं तुम्ही नेतृत्व करताय. कॉलेजची मुलं सुद्धा मला अगदी आशेनं बघतायत की आमच्यासाठी एक चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे. तर ही क्रिएटिव्हिटी कशामधून आहे? मला असं वाटतं की जो अहवालाचा प्रकाशनाचा सोहळा केला हा देखील महाराष्ट्रातलाच नव्हे देशातला पहिला सोहळा होता की ज्या जवळजवळ 700-800 लोकांनी एकत्र मिळून माझ्या अहवालाचं प्रकाशन केलं आणि त्यामध्ये सर्वपक्षीय लोक होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी देखील आपण एक न्यूज झालेली बघितली असेल की नक्की उदय सामंतला आता कुठं जायचं आहे, कारण माझ्या प्रकाशनाला काँग्रेसवाले होते, राष्ट्रवादीवाले होते, RPIवाले होते, CPSवाले होते, सगळ्याच पक्षाचे होते. पण मी तो प्रकाशन सोहळा एवढ्यासाठीच केला होता की मी केलेलं काम ज्यांना पटलंय ते जर माझ्या त्या प्रकाशनाला आले तर मी काम केलेलं आहे, यशस्वीरित्या केलेलं आहे किंवा त्या कामामध्ये मी यशस्वी झालो याची पोचपावती मला मिळेल. म्हणून आपणच बघितलं असेल की ज्याला मी निमंत्रण दिलं तो माझा भले विरोधक असेल पण तो देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता आणि त्याने देखील माझं कौतुक केलं होतं. पण हे जे काही कौतुक आहे मी माझ्या एकट्याचं मानत नाही. जी माझी टीम आहे, जे पदाधिकारी आहेत, जे सहकारी आहेत ते मला ताकद देतात, माझा मतदारसंघ सांभाळतात, त्याच्यामुळेच मी यशस्वी होऊ शकतो. पण अशा पद्धतीचा प्रकाशन सोहळा किंवा अशा पद्धतीचं कार्यक्रम हे प्रत्येक आमदारानं केला पाहिजे असं माझं मत आहे. त्याच्यावरनं आपल्याला कळतं की आपलं कोण आहे आणि परत कोण आहे. तर खूप चांगली विकास कामं तुम्ही केलीत. पण ही विकास कामं करताना एक आमच्या लक्षात असं येत आहे की तुम्ही रस्त्यांसाठी खूप चांगला निधी आणता. आमच्या कोकणातले जवळपास मला वाटतं 90 ते 100% रस्ते तुम्ही अगदी सुंदर केल्यात. पर्यटन सरकार तुम्ही जिल्हा केलेला आहे. पण आम्ही जेव्हा बघतो तेव्हा तुम्ही रस्ते चांगले करता आणि काही नियोजन प्रशासकीय अधिकारी असो किंवा कुठे चुकते मला माहीत नाही, आधी रस्ते केले जातात, नंतर ते रस्ते तोडले जातात, मग ते पाईपलाईन्स टाकले जातात. आता सुद्धा तुम्ही रत्नागिरीमधून आला तर तुमच्या नजरेस आला असेल की गेल्या 2-4 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी जो रस्ता केलेला आहे तर हा एक नियोजन शून्य कारभार आहे. तर आता तुम्ही मोठी जबाबदारी पेलतात, अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी पेलतात. तर मला असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्रभर काम करताना हा जनतेच्या पैशाची नासधूस आहे. पहिला पाईपलाईन टाकली पाहिजे किंवा ते नियोजन आधी केलं पाहिजे, मग रस्ते चांगले केले पाहिजेत. तर या संदर्भात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न सोडवायचा असेल, नियोजन करायचं असेल की जेणेकरून या आपल्या लोकांच्या किंवा शासनाच्या पैशाची कुठेतरी नासधूस होणे आणि तुम्ही जे चांगलं काम केलं आहे, रस्ते केलेले आहेत, लोकांच्यासाठी सुविधा सुद्धा केल्या आहेत, त्या परत त्याच्यासाठी खर्च करावा लागून. तर यासाठी तुमचं काय? तर ज्या ठिकाणी नळपाणी योजना नाही आहे, ज्या शहरांमध्ये नळपाणी योजना नाही आहे आणि त्याची जर कामं मंजूर झाली तर मागच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय करून घेतला की ती नळपाणी योजनेची कामं म्हणजे पाईपलाईनची कामं पूर्ण होईपर्यंत डांबरीकरणाची कामं करायची नाही. आणि तोच नियम आज रत्नागिरीला लागू असल्यामुळं तुम्हाला अन्य ठिकाणी खोदकामं दिसत आहेत, रस्ते देखील फुटलेले दिसत आहेत. पण ज्यावेळी नळपाणी योजनेचं 73 कोटीचं काम पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर ज्यावेळी डांबरीकरण किंवा कॉम्प्युटीकरण होईल ते मला असं वाटतं की ते रस्ते नक्की 10-12 वर्ष टिकतील. आणि नियोजन पाहिजे ही वस्तुस्थिती एकदम बरोबर आहे आणि त्याच्यासाठी रत्नागिरीपासूनच आपण सुरुवात केली. या आता 4-5 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये रत्नागिरीच्या नळपाणी योजनेचं काम संपल्यावर जे डांबरीकरण होईल त्याच्यानंतर मला रस्ता कुठे जर फुटताना दिसला किंवा कोण फुटताना दिसला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना आम्ही मुख्याधिकाऱ्यांना नक्की देणार. आणखी एक विसंवाद आम्हाला दिसतोय की तुम्ही रस्त्याची कामं खूप चांगली कॉन्क्रीटच्या पद्धती करतात. भले तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की रत्नागिरीमध्ये परत रस्ते करायला लागणार, तुम्ही कॉन्क्रीटीकरण करणार आहे, ते तुम्ही स्टेजवर त्या दिवशी सांगितलं होतं. पण एक गोष्ट अशी लक्षात येते की 27 स्टॉप सारखा परिसर असेल, कोवारगाव सारखा परिसर असेल, तिथे ते लोकांची पुनर्वसन केलं जाणार आहे. पण आम्ही जेव्हा बघतो काही लोकांच्या आमच्याकडे तक्रारी येतात की शिरगाव सारखा परिसर असेल त्या ठिकाणी अगदी घरवस्तीमधून रस्ता तुम्ही कॉन्क्रीटीकरण केलं, इतक्या वर्षाचा प्रश्न सोडवला, मग असा दुजाभाव केला जातो की तिथल्या लोकांना स्थलांतर करण्यासाठी ते अधिकारी जे आहेत ते प्रयत्न करत नाहीत की साधारण
50 मीटरचा 20 मीटरचा जो काही डिस्टन्स ठेवला गेला पाहिजे तो ठेवला जात नाही. तर आणखी कोआरवासारख्या ठिकाणी ज्यांना नोटिसा पाठवल्या जातात की तुम्ही या ठिकाणाहून स्थलांतर केलं पाहिजे. तर हा एक विसंवाद किंवा एक विरोधाभास आहे की या ठिकाणी हा नियम लावला जात नाही आणि या ठिकाणी नियम लावला जातो. याबद्दल काय बोला? मीरा कुवारगाव कोल्हापूर नागपूर रस्ता हा नॅशनल हायवे आहे ओके. आणि त्याची विड्थ ठरलेली आहे. किती मीटरचा रस्ता आपल्याला तो करायचा तो ठरलेला आहे आणि त्या रस्त्याच्या विड्थमध्ये रुंदीमध्ये येणारी घरं ही आपल्याला हलवायलाच लागणार आहे. मी ज्या गावामध्ये राहतो पाली गावामध्ये पूर्वीच्या लोकांनी असंच सांगितलं होतं की आम्हाला रस्ता द्यायचा नाही, आम्हाला जागा द्यायचा नाही. पण ज्यावेळी 4 पट 5 पट पैसे प्रत्येकाला मिळाले आणि आता जर तुम्ही पालीची बाजारपेठ बघितला तर एक आधुनिक रूप धारण करून उभी आहे. हे प्रत्येकाची स्लॅबची घरं झाली, प्रत्येकाच्या स्लॅबच्या बिल्डिंग झाल्या, प्रत्येकाचे शॉपिंग मॉल झाले. अशा पद्धतीनंच कुवारगावला होणार आहे. आणि आपण शिफ्ट करताना की असं उचलून बाजूला करत नाही. त्याला जो काय असेल तो निधी देतो, त्याच्या घराचे पैसे देतो, त्याच्या जमिनीचे पैसे देतो, 5 पट पैसे देतो आणि त्याला उद्योगधंदे सुरू करण्यासाठी सुद्धा पैसे देतो. ते मला असं वाटतं की आपण त्याच्यावर अन्याय करत नाही. आणि शिरगावचा जो रस्ता झाला तो एका वस्तीतला रस्ता होता. त्याच्यात कुठेही आपण त्यांचं स्थलांतर केलं नाही, त्यांना कुठेही 1 रुपया दिला नाही. जी विड्थ होती त्याच्यामध्येच आपल्याला काम करायचं होतं. म्हणून कुवारगावचा रस्ता आणि शिरगावचा रस्ता याच्यामध्ये जमीन असणं होतं. तुम्ही परीक्षा रद्द केल्या, अख्ख्या महाराष्ट्रातली तरुण पिढी तुमच्यावर खुश झाली आहे. अगदी सगळ्यांनी डीपीला फेसबुकवर तुमचे फोटो शेअर केले की एक धाडसी निर्णय अशा कठीण प्रसंगी घेतला आणि परत तो कदाचित कालचाच बातमी आहे की तशा पद्धतीचा निर्णय बदलावा लागतो. याबद्दल तुमचं काय? तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा तर बदललेलाच नाही. परीक्षा रद्द करण्याचे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे की शेवटच्या वर्षापर्यंतच्या रद्द परीक्षा केल्या त्याचे रिझल्ट पण लागले आणि मुलं आता कॉलेजला पण ऑनलाईन सुरू झाले. आता जो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तो माझ्याकडे 9.5 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि ऑलरेडी जवळजवळ 28 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण रद्द केल्या. 28 लाखांचा प्रश्न सुटलेला. 9.5 लाखाचा जो प्रश्न आहे त्याला अपेक्स बॉडी असतात दिल्लीच्या आणि कदाचित राजकारण असेल किंवा मला माहीत नाही UTCचं काय चालू आहे ते. त्या संदर्भामध्ये कोर्ट मॅटर चालू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आमचा दावा चालू आहे. तिथे मी ॲफिडेविट देखील दाखल केलं आहे. म्हणून त्याच्यावर सध्या बोलणं योग्य नाही. पण आजही मी विद्यार्थ्यांबरोबरच आहे. पूर्वी देखील विद्यार्थ्यांबरोबरच होतो. आजही महाराष्ट्र शासन परीक्षा घेऊ शकत नाही अंतिम वर्षाचा, हेच माझं ठाम मत आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक मोठ्या विश्वासाने आत्मविश्वासाने तुमच्यासारख्या तरुणावर जबाबदारी दिली आहे आणि एक असं खातं दिलेलं आहे की ज्यामध्ये युवा पिढी तुमच्या हातामध्ये आहे, त्यांचं भविष्य घडवण्याची संधी तुमच्याकडे आहे. तर तुम्ही एक क्रिएटिव्ह, ज्याला असं म्हणतो सर्जनशील असं व्यक्तिमत्व आहे. तर तुमच्याशी काय धोरणं आहेत की या क्षेत्रामध्ये एक वेगळे बदल घडू शकतील? साधा एक जो मी बदल घडवला तो त्याला कुठे 1 रुपयाचं बजेट देखील लागलं नाही. अनेक लोकांनी सांगितलं की राष्ट्रगीत सुरू झालं पाहिजे, वंदे मातरम सुरू झालं पाहिजे, हे मोठमोठ्या घोषणा प्रचाराच्या वेळी होतात. पण ज्यावेळी मी मंत्री झालो आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या महाराष्ट्रातली भावी पिढी जवळजवळ 35 लाख विद्यार्थी रोज सकाळी कॉलेजमध्ये जातात, परंतु त्या कॉलेजची सुरुवात राष्ट्रगीतानं होत नाही. मी माझ्या आयुष्यातला पहिला जर ऐतिहासिक निर्णय कुठचा घेतला असेल तर आज त्याची इतिहासामध्ये नोंद झाली. आज प्रत्येक कॉलेजमध्ये सार्वजनिक कार्यक्रम करत असताना किंवा कॉलेज सुरू करत असताना राष्ट्रगीत म्हटलं जातं, जनगण म्हटलं जातं. त्याच्यावर देखील काही लोकांनी टीका केली की वंदे मातरम का नाही. मग मी त्यांना एकच प्रश्न विचारला, हे बरोबर आहे तुमचं, 5 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, 5 वर्ष तुमचे पंतप्रधान आहेत, त्याच्यानंतर सुद्धा तुमचे पंतप्रधान आहेत, मग निदान राष्ट्रगीत सुरू करायचा निर्णय हा तुम्ही घ्यायला पाहिजे होता. त्याच्यामुळे त्याला काय मला 1 रुपया लागला नाही. दुसरी गोष्ट मराठी भाषा दिन. आज आम्ही मराठी म्हणून राहतो, महाराष्ट्रामध्ये वावरतो, पण मराठी भाषा दिन हा का सुरू झाला हे मला किती विद्यार्थ्यांना माहिती आहे मला खरंच माहीत नाही. पण मराठी भाषा दिन देखील प्रत्येक कॉलेजमध्ये सुरू झाला पाहिजे ही संकल्पना आपण मांडली आणि ती सुरुवात केली. त्याला देखील 1 रुपयाचा कुठं खर्च आला नाही. आपल्याला आठवत असेल की 1 ऑगस्टला देशातला सगळ्यात मोठा कार्यक्रम माझ्या विभागाने केला, तो म्हणजे लोकमान्य टिळकांची स्मृती शताब्दी आणि अण्णासाहेब साठेंची जन्मशताब्दी असा कॉमन कार्यक्रम, 2 विचारांचा कॉमन कार्यक्रम हा आम्ही परवा केला ऑनलाईन आणि देशातला असा पहिला कार्यक्रम आहे ज्याला जवळजवळ 6,500 मान्यवर एकावेळी उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये सर्वपक्षीय नेते होते. उद्धव ठाकरे साहेब होते, अजितदादा होते, देवेंद्र फडणवीस होते, प्रवीण दरेकर होते. त्याच्यामुळे असे कार्यक्रम ज्याला 1 रुपया खर्च येत नाही, पण त्याच्यातनं काहीतरी आपली दिशा कळते, देशाची दिशा कळते, महाराष्ट्राची दिशा कळते, असे तर निर्णय मी घेतलेच. परीक्षेचा निर्णय तर आपण बघितलेलाच आहे. काल मी पुण्यामध्ये होतो, काल देखील माझ्याकडे 35,000 जे प्राध्यापक आहेत त्यांच्या प्रशिक्षणासाठी जी टीचर्स अकॅडमी 20 कोटी रुपये आपण खर्च करून करतोय त्याला मी व्हिजिट केलेली होती. मला असं वाटतं की सिरम कंपनीला भेट देणारा पवारसाहेबांनंतरचा मी पहिला मंत्री असेल.
की इथं नक्की कोविडची लस कधी तयार होणार आहे ही चर्चा करण्यासाठी ना बघण्यासाठी मी गेलो होतो. तर मला असं वाटतं की माझं पद जे आहे हे जनतेमुळं आणि मतदारांमुळं मला मिळालेलं पद आहे, त्याच्यातनं चांगले चांगले उपक्रम राबवणं ही माझी जबाबदारी आहे. आणि मला खात्री आहे की ज्यावेळी माझी कारकीर्द या मंत्रिपदाची संपेल ते माझं मंत्रिपद चिरकाळ महाराष्ट्र लक्षात ठेवेल. नक्कीच आमच्या शुभेच्छा आहेत की जसं तुम्ही 27 फेब्रुवारी म्हणतात की कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे आणि त्यांनीच गायलेली कविता आहे, लिहिलेली कविता आहे, अनंत आमची ध्येयासक्ती अनंत ना आशा किनारा तुला पामराला. तर तुमची ध्येयासक्ती आणि आशावाद जो प्रचंड आहे की लोक असं म्हणतात की निर्णय घेतात ते कधी कधी चुकतात, पण तुम्ही निर्णय घेता आणि ते लोकांना खरे करून दाखवता. प्रत्येक कृतीतून तुम्ही ते सिद्ध केलं, भले ते इलेक्शनची कृती असो, पक्ष बदलण्याचं असो, काही असो. तर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तुमच्याकडे लागलेलं आहे आणि तशाच पद्धतीनं आमच्या रत्नागिरीकरांचं, रत्नागिरी जिल्ह्याचं तुमच्याकडे लक्ष लागलेलं आहे. रत्नागिरीसाठी तुम्ही मंत्रीपद भोगत असताना एक वेगळी योजना तुमच्या डोक्यामध्ये काय आहे? ह्या योजनेचं खरं तर लॉन्चिंग मी प्रेझेंटेशन करणार होतो, पण आज तुमचं देखील उद्घाटन आहे आणि उद्घाटनाच्या निमित्तानं पहिली बातमी तुमच्याकडे यावी म्हणून मी आज तुम्हाला सांगतो की आपण जर दुबईला गेला असेल तर ग्लोबल विलेज नावाचा एक फार मोठा प्रकल्प आहे, ज्या प्रकल्पामध्ये गेल्यानंतर अख्खा देश बघायला मिळतो. तसं भविष्यामध्ये रत्नागिरीत आल्यानंतर अख्खा भारत बघायला मिळेल असं एक टुरिझम सेंटर ग्लोबल इंडियाच्या नावानं 200 एकर जमिनीवर या रत्नागिरीमध्ये करण्याचा विचार आहे. त्याला PMC देखील नेमून झालेला आहे, त्याचा आराखडा तयार होतोय. तर ती संकल्पना काय आहे? आज मी 10वी झाल्यानंतर मुंबई बघायला गेलो, ही देखील वस्तुस्थिती आहे. अनेक लोक शेतकरी अशी आहेत की ज्यांनी पुणा बघितलेलं नाही, मुंबई बघितलेलं नाही, देश तर सोडाच. मग माझ्या रत्नागिरीतल्या गोरगरिबातल्या आर्थिक दृष्टीनं दुर्बल असलेल्या माणसाला सुद्धा भारत हे रत्नागिरीतच बघायला मिळावं अशा पद्धतीची संकल्पना आहे. आणि म्हणून काश्मीर ते कन्याकुमारी हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून 200 एकरमध्ये आपण प्रकल्प राबवतो. त्याच्यातनं देखील शेकडो रोजगार निर्माण होतील, अनेकांना उद्योगधंदे मिळतील. आणि म्हणून जे काही लोक सांगतात की रिफायनरी पाहिजे, माझं म्हणणं रिफायनरी मागण्यापेक्षा 200 एकरची मला रत्नागिरीमध्ये आता आवश्यकता आहे, मी हा प्रोजेक्ट आणतो, मला जमीन द्या, त्याच्यातनं प्रदूषण नाही. आणि म्हणून असे प्रकल्प आणून इथल्या कोकणातल्या लोकांना आपल्याला रोजगार द्यायचा आहे. आणि हा प्रकल्प माझ्या पुढच्या विधानसभेच्या अगोदर मला पूर्ण करण्याचा माझा मानस आहे आणि होईल असं मला वाटतं. खूप चांगला, म्हणजे मगाशी म्हणलं की क्रिएटिव्ह विचार तुमच्या मनात आहेत. साहेब, आम्ही असं बघितलंय की तुम्ही लहानपणीच्या मित्रांना विसरलेले नाही आहात, त्यांना त्यांची योग्य जागा, योग्य स्थान, योग्य मान त्यांना तुम्ही दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही शत्रूलाही विसरलेले नाहीत, कारण लोक अशी चर्चा करतात की तुम्ही तुमच्या शत्रूंनाही कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलेले आहे. तर हा एक दिलदारपणा तो कसा काय तुम्ही सांभाळला जातो? कारण लोक म्हणतात की मी एखादं खुन्नस धरली की मी त्याला सोडणार नाही, कारण तुमचे विरोधक असे म्हणतात की उदय सामंतांना नेस्त नाबूद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तर कोण हा उदय सामंत, एक प्रश्न विचारला जातो. तर तुम्ही त्याचं उत्तर द्या की कोण हा उदय सामंत? मी नियतीवर विश्वास ठेवणार, मी कधी कोणाचं वाईट करायला जात नाही. शेवटी नियती ठरवत असते, काळ ठरवत असतं कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आहे. आणि म्हणून एखादा शिव्या घातलेला माणूस देखील खोटं का होईना माझ्यासमोर आला आणि मला त्याने एखादं काम सांगितलं तर त्याचं मी समाधान करतो, त्याचं मी काम करतो. आणि मी विरोधकावर पण का टीका करत नाही की त्या विरोधकाला जर माझ्यावर टीका करून शांतपणानं गोळी न घेता झोप लागत असेल आणि त्याची औषधं बंद होणार असतील तर मीच त्याच्यावर औषध आहे ना, माझ्यावर बाबा 4 शिव्या घालायला खूप झोप. त्याच्यामुळे मी टीकाकारावर टीका करत नाही, मी बदनामी करण्याला सांगायला जात नाही मी असा आहे, मी तसा आहे. जनतेला माहिती आहे उदय सामंत कसा आहे. ते मला असं वाटतं की मी खुलासे करत बसत नाही आणि ज्यांना जे काय बोलायचं त्यांना मी बोलायला देतो, कारण त्याच्यामुळे त्यांची अवकाश जनतेला कळत असते. कोण हा उदय सामंत, याचं एका वाक्यात काय उत्तर असेल? आता एक वाक्य वापरलं तर प्रत्येक मोदींचं वाक्य वाटेल. कोण हा उदय सामंत? काय जनतेचा सेवक. आता पुन्हा एकदा मी येतो की लहानपणातली एखादी अशी आठवण की जी तुम्हाला सतत आठवत राहते. लहानपणाची एक आठवण जर सांगायची झाली तर आपल्याला माहिती आहे शाळेमध्ये निवडणुका असतात आणि शाळेमधल्या निवडणुकीला मी उभा राहायचो. 8वीत की 9वीतला किस्सा आहे. आणि शाळेमध्ये 9वीतल्या एका निवडणुकीला मी उभा राहिलो आणि गाव विरुद्ध बाहेरची गाव असा एक सामना झाला. म्हणजे आमच्या गावातले विद्यार्थी आणि पालीमध्ये बाहेर नाही येणारे विद्यार्थी असा एक कॅन्डिडेट उभा राहिला आणि माझा पराभव झाला. पण पराभव झाल्यानंतर ज्यानं मला पाडलं तो आजही माझा कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्यानं जे मला दिशा दिली होती, त्यानं काय सांगितलं होतं त्यावेळी मला वाईट वाटलं होतं की पडलो म्हणून. त्यानं मला सांगितलं आज तू हरला आहेस,
पण भविष्यामध्ये आम्हाला तुझा प्रचार करावा लागेल एवढं तो मोठा असेल. कदाचित त्याच्या जिभेनं असेल किंवा त्याच्या त्या बोलण्यानं असेल मला एक चांगली उर्मी मिळाली आणि त्याच्यानंतर जी निवडणूक मी लढलो तर मी पराभव बघितला नाही. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकांच्या मध्ये एक आशावाद निर्माण झालाय तरुणांमध्ये की कोणताही राजकीय वारसा न घेता मग ते आमचे मुन्नाभाई असो किंवा बरेच आपल्याबरोबर करणारे काम करणारे कार्यकर्ते असो की त्यांनाही वाटायला लागले की अरे उदय सामंतसारखा एक सर्वसामान्य व्यक्ती, सर्वसामान्य खेळाडू, सर्वसामान्य एक कलाकार, एक असामान्य नेतृत्व महाराष्ट्राला देऊ शकतो. तर हा प्रवास कसा होता? आमचे सर्व तरुण जे रत्नागिरीकर आहेत, महाराष्ट्रातले सर्व आहेत, ते असं आशेनं विचार करतात की नेमका हा प्रवास कसा होता. यासाठी स्वतःवर विश्वास पाहिजे. म्हणजे आता तुम्ही अनेक पत्रकार परिषद माझ्या बघितल्या असतील, अनेक लोक काही माझ्या तोंडातनं वधून घ्यायचा प्रयत्न करतात, पण मी कधीच बोलत नाही. मी मगाशीच असं सांगितलं की आपल्यावर विश्वास पाहिजे. आपल्यावर केवढंही मोठं संकट आलं तर आपण ते पेलवू शकतो ही इच्छाशक्ती पाहिजे. आणि दुसऱ्याचं वाईट दाखवून आपण किती चांगलं आहोत हे सांगण्यापेक्षा दुसरा जर चांगलं काम करत असेल तर त्याच्या कामाची तुलना न करता त्याच्यापर्यंत पोचणं हे जर ध्येय असेल तर मला असं वाटतं की एकीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागत नाही. अनेक लोक माझे सहकारी मला कायम विचारायचे की तुम्ही टीका करत नाही, तुम्ही बोलत नाही. पण आता ते बोलायला लागले की साहेब बोलत नाही तेच बरं आहे. आता हे कारण मी कधी कोणाचं वाईट करायला जात नाही. मी मगाशी जसं सांगितलं की नियती आणि काळ ठरवत असतं. आणि म्हणून कदाचित अशी प्रचिती आली आहे की जे माझ्या विरोधात जातात ते पराभूत होतात, जे माझ्या विरोधात जातात त्यांचं राजकीय अस्तित्व संपतं. असं आपोआप कदाचित घडलेलं असेल. पण जसं लातूरचा भूकंप झाला शरद पवार साहेबांमुळे झाला, तसं माझ्या विरोधकाचं काही वाईट झालं तर ते उदय सामंतने शांतपणाने केलं. असं आपोआप एक दहशत निर्माण होते. मग खरोखर दहशत आहे की सत्य आहे? मी कधीही कोणाचं वाईट करायला जात नाही. मी कधी कोणाचं वाईट करायला गेलेलो नाही, जाण्याची मला इच्छा पण नाही. मी माझ्या मार्गाने मार्गक्रमण करत असतो आणि जे कोण आडवे येतात त्याला नियती उत्तर देत असते आणि लोक उत्तर देत असतात. लोक तर असं म्हणतात की यामध्ये तुमचं आणि तुमचे आपण ज्यांना मास्टर किंवा मास्टर गेम म्हणतो भैयाजी यांचं जास्त योगदान असतं. कशामध्ये? लोकांना आडवं पाडण्यामध्ये तुमच्या समोर जे येतात. प्रत्येकजण प्रत्येकाच्या कर्माला आडवं पडत असतो. त्याच्यासाठी काही आडवं पाडावं लागत नाही. जर आपण चांगलं वागलो, मी तुम्हाला सांगितलं ना, मोदी साहेब मला पडायला आले होते, मी पडलो नाही. अनेक संकटं माझ्यासमोर उभी राहिली, मी पराभूत होऊ शकलो. म्हणजे स्वतःचं कर्म आणि वागणूक चांगली असली की मला असं वाटतं की कोणी जरी आडवं आलं तरी आपण यशस्वी होतो. लोकांना असा प्रश्न पडतो की तुमच्या विरोधात 5-5 टर्म 4-4 टर्म सुद्धा लोक पराभूत होतात. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा उभे राहिला तेव्हा लोकांना असं वाटतं की हा एवढा यंग मुलगा आणि भल्या भल्या लोकांच्या एक रत्नागिरीत पहिल्यांदाच मिळालेलं राष्ट्रवादी काँग्रेसला यश, तर ते कसं काय शक्य झालं? ती राजची गोष्ट काय आहे आमच्या तरुणांना जाणून घ्यायचं. तर त्यावेळी असं बोललं जायचं, म्हणजे तुम्ही शब्दप्रयोग अतिशय चांगला केला. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी सांगतो, ज्यावेळी निवडणुकीला उभं राहिलो त्यावेळी लोक विरोधक असं म्हणायचे, कालचं पोर 35 वर्षाची अमुक एका पक्षाची असलेली पारंपरिकता कशी काय बोलणार. काही लोक म्हणायचे की हा ऑर्केस्ट्रामध्ये निवेदन करणारा पोर तो कसा काय निवडून येणार. काही लोक म्हणायचे बॅटबॉल खेळणारा पोर कसा काय निवडून येणार. पण रत्नागिरीकरांना चांगलं काय आणि वाईट काय याचं पूर्ण ज्ञान असल्यामुळं आज 4 टर्म मी रत्नागिरीचा मी असा एक भाग्यवान आमदार आहे की जो सलग 4थी निवडणूक लढलेला आहे. बाकी कोणी आजपर्यंत निवडून आलेलं नाही. त्यामुळे सगळे उपकार जे आहेत, सगळे आशीर्वाद जे आहेत ते मतदारांचा राज काय की म्हणजे हे यश मिळवणं सर्वसामान्य एखाद्या व्यक्तीला हे कसं काय शक्य झालं, काय त्यावेळी कारण काय, गुपित काय? नाही, रत्नागिरी शहर हे आधी संस्कारित शहर आहे. त्याला शैक्षणिक वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे. त्याच्यामुळे लोकांना दादागिरीपेक्षा नम्रता आवडते. लोकांना न फसवणं, लोकांना बरोबर चांगलं वागणं, लोकांशी चांगला संवाद ठेवणं एवढं लोकांना पुरेसं आहे. विकास कामं करणं. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल ना की ज्या लोकांनी काही पद्धतीनं त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा बदनामी करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये माझी मतं वाढली, माझी मतं कमी झाली नाही. त्याच्यामध्ये लोकांनी असं ठरवलं की नाही, या एका व्यक्तीला, आमच्या घरातल्या व्यक्तीला अमुक एक व्यक्ती जर त्रास देत असेल तर आपलं मत हे घरातनं बाहेर पडून दिलं पाहिजे, अजून 4 मतं जास्त पडली पाहिजे. या भावनेतनं रत्नागिरीकर कायम माझ्या बरोबर असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की रत्नागिरीतली सगळी लोकं जी आहेत ती सुज्ञ आहेत, सुसंस्कारित आहेत, सांस्कृतिक वारसा जपणारी आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्याच पद्धतीनं आपण जर वागलं, त्यांच्या पद्धतीनं नम्रता आपण बाळगली
तर यश नक्की पुढे देखील आहे याची मला पूर्ण कल्पना असल्यामुळे मी अशा पद्धतीनं वागतो. सर तुमच्याकडून भविष्यात खूप अपेक्षा आहेत, पण आमचे रत्नागिरीकर जे आहेत की पारंपरिक शेती आम्ही करतो, आमच्या घरामध्ये कुठले कर्ज काढावं लागत नाही किंवा कुणाकडून उसनं मागावं लागत नाही, आत्महत्या करतात प्रकार आमच्या कोकणामध्ये कुठेही नाही आहे. पण एक खंत अशी वाटते की चिपळूणमध्ये अलोऱ्यामध्ये धरण होतं कोयनेचं आणि त्याचं जे अवजड आहे ते सोलापूरला न्यायची भाषा केली जाते, लातूरला न्यायची भाषा केली जाते, पण आमच्या शेतकऱ्याला आमच्या त्या भागातल्या लोकांना भाजीपाल्यासाठी कोल्हापूर आणि बाकीच्या पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून राहावं लागतं. तर असा का विचार तुमच्या मनामध्ये येत नाही की हे जर अवजल आहे, जे कोयनेचं अवजल आहे ते रत्नागिरी किंवा या परिसरामध्ये जर फिरलं ते पाणी आपण आणण्यास हे झालं म्हणजे 12ही महिने आपल्याला जर छोटी छोटी शेती करता येईल, भाजीपाला करता आला, तर आमचे जे लोक आहेत ऑलरेडी आमचे लोक समाधानी आहेत, तर त्यांना अजून एक उत्पन्नाचं साधन होईल आणि आम्हाला कुणावरही अवलंबून राहावं लागणार नाही. आज जर घाट बंद झाला तर कदाचित आमचं दूध बंद होतं, घाट बंद झाला तर आम्हाला भाजीपाला बंद होतो. तर या दृष्टीनं भविष्यामध्ये तुम्ही काय उपाययोजना करू शकता? आपल्याला कदाचित माहिती असेल की कोयनेच्या अवजलावर जे सगळ्यात पहिलं पिटिशन दाखल केलं ते मी दाखल केलं 2006 सालामध्ये. माझ्याबरोबर कैलासवासी नानासाहेब जोशी होते, त्याच्यानंतर विद्यमान प्रसिद्ध वकील जे आहेत रत्नागिरीला कल्पनाताई भिडे होत्या, श्रीरंग कदरेकर साहेब होते. अशा सगळ्या लोकांना बरोबर घेऊन या अवजलाचा वापर रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी करावा यासाठीचं इतिहासातलं पहिलं पिटिशन हे मी दाखल केलं. आणि त्याच्यानंतर पेन्शन समिती स्थापन झाली. पेन्शन समितीचा अहवाल आज देखील महाराष्ट्र शासनाकडे आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत असताना आपण जे सांगितलं त्याची इच्छा मीच या 4 वर्षामध्ये पूर्ण करणार आहे. की कुणीही सांगू दे, मागच्या वेळी देवेंद्र फडणवीस सांगितलं की हे पाणी आम्ही मराठवाड्याला नेणार, तेव्हा पहिला मी सांगणार होतो तुम्हाला मराठवाड्याला पाणी न्या, तुम्ही दुबईला न्या, अमेरिकेला न्या, आमचं काय म्हणणं नाही, पण आमच्या कोकणातलं अवजल पहिलं कोकणाला द्या आणि उरलेलं पाणी तुम्ही मराठवाड्याला द्या हे सांगणारा देखील मी होतो. आणि मला असं वाटतं की कोकणाच्या अवजलावर या सगळ्या लोकांच्या नेतृत्वाखाली मी अभ्यास केलेला आहे, तसं पिटिशन दाखल करून समिती देखील स्थापन झालेली आहे आणि या 4 वर्षामध्ये या अवजलाचा वापर रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये करावा यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. तर नक्कीच ते शक्य होईल की अगदी दूध सुद्धा आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये मिळेल आणि आम्हाला ते नक्की खात्री आहे तुम्ही करून दाखवा. आणखी एक विषय असा आहे की आम्ही एक माहितीच्या अधिकाऱ्याखाली प्रश्न विचारला होता की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत, अगदी फिनोलेक्स असेल, जिंदाल असेल, हिंदुस्तान लिव्हर असेल, तर आम्ही निबंधकांना असा प्रश्न विचारला की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मूळचे स्थानिक किंवा महाराष्ट्रातले असे कामगार किती आहेत. तर त्यांनी असं उत्तर दिलं की आम्हाला माहीत नाही, आमच्याकडे तशा प्रकारचा कुठलाही कायदा नाही आहे की स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे. तर मला असं वाटतं की बिहारमधले लोक येतात. दुसरी बाजू त्यातली साहेब अशी पण आहे की आमच्याकडची लोक त्या पद्धतीने कामही करत नाहीत. जर काही लोक बिहारमध्ये निघून गेले आणि त्यांना आपल्याला जर रिप्लेस करायची वेळ आली तर आमचे लोक पुढे येत नाहीत. ही सत्य परिस्थिती आहे. पण 2 आपल्यासमोर चॅलेंजेस आहेत, कारण आपण ह्या जसं महाराष्ट्राचं नेतृत्व करताय तसं रत्नागिरी जिल्ह्याचंही नेतृत्व करताय की आमची लोक पुढे येत नाहीत, त्याच्या पाठीमागे काय कारणव्यवस्था ते आपल्याला शोधली पाहिजे. त्यांना काम करण्याची प्रेरणा छोटे छोटे पीओपीचे कामगार आम्हाला बिहारमधून आणावे लागत आहेत, अगदी कलर करणारे पेंटर्स आम्हाला बाहेरच्या ठिकाणाहून घ्यावे लागत आहेत. आमची लोक पुढे येत नाहीत. आणि दुसरा प्रश्न असा आहे की इथल्या अधिकाऱ्यांना माहीत नाही की स्थानिक लोक हे आमच्या कंपन्यामध्ये किंवा काम किती करत आहेत. तर स्थानिकांना प्राधान्य मिळालं पाहिजे, तसे स्थानिक लोक पुढे आले पाहिजे. तर या संदर्भात तुमचे काय विचार आहे? स्थानिक लोकांना प्राधान्य मिळालं पाहिजे ही पहिल्या दिवसापासून माझी देखील भावना आहे. 80% स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी मी गेली कित्येक वर्ष प्रयत्नशील आहे. पण या सगळ्या बाबतीमध्ये आपली देखील मानसिकता बदलली पाहिजे. आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी रत्नागिरीतनं एक मोर्चा निघाला की अमुक एका ठिकाणी इंडस्ट्री झाली पाहिजे, तमुक एका ठिकाणी इंडस्ट्री झाली पाहिजे. आणि त्यांचं नेतृत्व करणारे रिटायर्ड झालेले इंडस्ट्रीमधलीच लोक होते. पूर्वी ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये जी काम करायची त्याच इंडस्ट्रीमध्ये लोकांना नोकरी लागली पाहिजे म्हणून त्यांनी मोर्चा काढलेला होता. तर त्यांना मी बोलून विचारलं, तू ज्या नोकरीला होतास, ज्या कंपनीमध्ये होतास, त्या कंपनीमध्ये तू रत्नागिरीतले किती लावलेस? तर आकडेवारी 0 आली. पण माझं म्हणणं आहे की आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आज मी माझी फर्म चालवत असेल किंवा मी माझा उद्योग बघत असेल तर त्याच्यामध्ये स्थानिक किती आहे, तर मला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार. ज्यांनी मोर्चा काढला ते जर एका कंपनीमध्ये काम करत आहेत त्यांनी एकही कोण लावला नाही आणि त्यांनी नंतर सांगायचं की त्याच कंपनीमध्ये लोक लावा आणि त्याच्यासाठी मोर्चे काढायचे, हे काही संयुक्तिक नाही. म्हणून कोकणातल्या लोकांनी देखील आधी सगळे उद्योग करायला शिकलं पाहिजे. सगळे उद्योग मी चांगल्या अर्थानं म्हणतोय मी, कारण आपल्याकडे चायनीज गाडी आपण टाकतो, आणतो नेपाळचा, तो दिसतो चायनामधला म्हणून आपण चायनीज गाडी टाकतो. माझं उलटं म्हणणं आहे, चायनीज गाडी टाकली पाहिजे
पण त्याच्यावर काम करणारा देखील माझ्या पालीतला असला पाहिजे, तो खूप पालीतला असला पाहिजे. पण ते आपण काय शिकत नाही. आज आपण मुंबईला ज्यावेळी जातो तेव्हा आपण मुंबईला सांगतो की पेपर टाकणारा भले ठीक आहे, युपीचा असेल, बिहारचा असेल, मी तसं कोणी काम करावं असं म्हणत नाही. पण आज आपली लोकं, कोविडमध्ये जर आपण अभ्यास केला तर जी लोकं युपीमध्ये निघून गेली, पण त्या युपीच्या गेलेल्या लोकांचं काम महाराष्ट्रात कोणच करू शकलं नाही. साधं रत्नागिरीचं उदाहरण आहे, रेक येते धान्याची रेक युपीचे कामगार नसल्यामुळं आपण खाली करून देऊ शकलो. त्याच्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये ज्यांना काम करायचं ते आपल्या देशामध्ये सुद्धा करू शकतात, आपल्या राज्यामध्ये सुद्धा करू शकतात, पण करण्याची भावना असली पाहिजे. आता ही भावना काय आपण सांगू शकत नाही की तू जाऊन कर, आपण थोडंफार त्यांना गाईडलाईन देऊ शकतो, पण ती देखील ऐकण्याची मानसिकता असली पाहिजे, पुढचंही काम करण्याची तयारी असली पाहिजे. तर तुम्हाला मानणार आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बराच अंशी वर्ग आहे, तर तुम्ही काय संदेश द्याल की या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा? कोविडच्या परिस्थितीमध्ये सुरुवातीला जसं मी सांगितलं की सगळ्यांनीच घरामध्ये सुरक्षित राहिलं पाहिजे, प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे आणि रोजगार निर्मितीच्या वेळी आपल्याला रोजगार मिळेल ही भावना ठेवून आपण पुढे आलं पाहिजे. लोकांची चर्चा केली पाहिजे, प्रत्येकामध्ये नम्रता असली पाहिजे. जे विद्यार्थी असतील त्यांना देखील सांगायचं की ते भविष्य आहे त्या भारताचं, महाराष्ट्राचं, त्याने देखील त्यांच्या क्षेत्रामध्ये पुढे आलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज तुमचं एक चांगलं दालन हे रत्नागिरीकरांसाठी, कोकणासाठी निर्माण झालेलं आहे. तुमच्याकडनं देखील चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्यात, लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि काही दिवसानंतर हा देखील यूट्यूब चॅनल महाराष्ट्रातला एक अग्रेसर चॅनल बनावा ही देखील मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता फक्त महत्त्वाचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की सक्का भाऊ पक्का वैरी म्हटलं जातं. बऱ्याच आमच्या गावातल्या जागा, अगदी शहरातल्या सुद्धा जागा एकमेकांच्या भांडणामुळे आढळून राहिल्या. पण किस चक्की का आटा आप खाते हो असं म्हणावं लागेल. पण एक भाऊ दुसरा भाऊ मोठा व्हावा म्हणून प्रयत्न करतो. तर हे प्रेम जे आहे की एक भावाला मोठा भाऊ मोठं करतोय, तर ते भैयांच्याबद्दल काय सांगाल? हीच खरी आपली संस्कृती आहे ना. आपल्या एखादा घरातली व्यक्ती जर मोठी होत असेल तर शेवटी एकामेकाचं आपल्याला प्रत्येकाला सहकार्य पाहिजे. आणि म्हणून घरातले संस्कार देखील अतिशय महत्त्वाचे आहेत. घरातनं जी संस्काराची निर्मिती झाली तीच अशी होती की एकामेकाबद्दल आपुलकी असली पाहिजे, एकामेकाबद्दल सहाय्य करण्याची ताकद असली पाहिजे. एकाला जर अडचण आलं तर दुसरा भाऊ उभा राहायला पाहिजे, दुसऱ्याला जर अडचण झाली तर पहिल्यानं त्याला मदत केली पाहिजे. आणि हे ज्यावेळी संस्कार होतात त्यावेळी मला असं वाटतं की काही कमी पडत नाही. म्हणून अनेक लोकांना असं वाटतं, अनेक लोकांनी ते प्रयत्न पण केलेले आहेत. माझ्यामध्ये आणि माझ्या मोठ्या भावांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न देखील केलेले आहेत. कधी कधी आम्ही वाद लावल्यासारखे देखील, म्हणजे वाद झाल्यासारखे देखील दाखवतो, पण ते आमच्या ॲक्टिंगवर कोणी जाऊ नये, त्याच्यामध्ये ते जर पडले तर ते अडचणीमध्ये येतील. त्याच्यामुळे आमच्या दोघांमधलं बाउंडिंग एवढं आहे की त्याच्यामध्ये येऊन ब्रह्मोदय देखील फाटाफूट करू शकत नाही, एवढं आमच्यामधलं बाउंडिंग असल्यामुळं आम्ही दोघं प्रत्येक गोष्टीची चर्चा करून आणि घरात चर्चा करून, वडिलांची देखील चर्चा करून आम्ही काम करत असतो. त्याच्यामुळे कोणाच्या मनामध्ये जर असे मनसुबे असतील, या दोघांमध्ये काही वैर निर्माण होऊ शकतं, तर त्यांची ती दिवा स्वप्न आहे आणि ते ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला ते प्रवाहाच्या बाहेर पण गेले. मग याबद्दल काय बोलाल एका वाक्यात? तर मी ते सांगितलं ना, असं दोन भावांमधलं बाउंडिंग ही असंच असलं पाहिजे ना, अशीच साथ मिळाली पाहिजे. अशीच साथ मिळाली पाहिजे. तर साहेब, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं आहे आणि आपण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहात. आमची दैनिक प्रेस न्यूजच्या वतीनं अशी इच्छा आहे की खूप मोठे मोठे टप्पे तुम्हाला पार करायचे आहेत, बरीच शीघ्र पादाक्रांत करायचे आहेत. जसं कुसुमाग्रजांचं तुम्ही नाव घेतलं, तुम्ही मगाशी म्हणालो अनंत आमची लिहायसाठी अनंत आणि आशा येणारा तुला पाहणार. तर या तुमच्या सर्व प्रवासामध्ये आमच्या रत्नागिरीकरांची, आमच्या सर्व मीडियाच्या लोकांची साथ तुमच्यासोबत आहे. आणखी फक्त मी शेवटचं सांगेन की आम्हाला एक चांगल्या शुभेच्छा तुमच्या रूपानं मिळाल्या. आज मला मनापासूनचा एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून आनंद आहे की एका चांगल्या दालनाचं उद्घाटन करण्याची संधी मला माझ्या सर्व सहकार्याने दिली. मी मनापासून फ्रेश न्यूजला शुभेच्छा देतो आणि काहीच दिवसामध्ये हे फ्रेश न्यूज चॅनल हे महाराष्ट्रातले एक अग्रगण्य चॅनल बनावं ही देखील ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.